मित्रांनो, राज्याचं धडाकेबाज नेतृत्व सुनेत्राताई पवार यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. सुनेत्रा पवारांनी जिजाई बंगल्यावर ती गोष्ट मागवून घेतली. ती गोष्ट नेमकी कोणती हे सगळं आपण पाहणार आहोत. दुसरीकडे टिंगरे बंगल्याबाहेर पडताच विक्रम काकडेंच्या उमेदवारीवर नेमका शिक्कामोर्तब का झालेला आहे. पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण असणार यावरून पुण्यातील जिजाई बंगल्यावर सोमवारी शेवटच्या क्षणापर्यंत घमासान चर्चा होताना दिसली. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये काल रात्री 1:30 वाजेपर्यंत चाललेल्या बैठकीमध्ये संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं. मात्र सोमवारी सकाळी राष्ट्रवादीच्या जुन्या आणि निष्ठावंत नेत्यांना विक्रम काकडे यांच्या नावाला विरोध केल्याने विक्रम काकडे यांच्या उमेदवारीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र सरतेशेवटी दिलीप वळसे पाटील आणि सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात त्यांना यश आलं. यानंतर संजय काकडे आणि विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये रीतसर प्रवेश केलेला आहे. विक्रम काकडे यांचं नाव काल रात्रीच्या बैठकीमध्ये निश्चित झालं होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील निष्ठावंत कार्यकर्ते त्यासाठी तयार नव्हते. अजितदादा पवारांपासून पक्षात काम करणाऱ्यापैकी कोणाला तरी उमेदवारी द्यावी असा राष्ट्रवादीतील एका गटाचा आग्रह होता आणि तो अगदी योग्य होता. विक्रम काकडे यांच्यासारख्या नवख्या चेहऱ्याला त्यांचा कडाडून विरोध होता, ते सुद्धा अगदी बरोबर आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगाव शेरी मतदारसंघातील माजी आमदार सुनील टिंगरे हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यामुळे सोमवारी सकाळपासून संजय काकडे, विक्रम काकडे, सुनील टिंगरे, दिलीप वळसे पाटील, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार जिजाई बंगल्यावर चर्चेसाठी बसले होते. संजय काकडे हे आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी बंगल्यावर ठाण मांडून बसलेले होते. दिलीप वळसे पाटील आणि अन्य नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजी गटाची समजूत काढली गेली. ही बैठक सुरू असताना शेवटच्या क्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसची निशाणी असलेली उपरणी जिजाई बंगल्यामध्ये नेण्यात आली. तेव्हाच विक्रम काकडे यांचा बंगल्यामध्ये पक्षप्रवेश पार पडणार याचे संकेत मिळाले. तर दुसऱ्या बाजूला इच्छुक उमेदवार सुनील टिंगरे हे जिजाई बंगल्याबाहेर पडले. त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नाराजी वगैरे असल्याची चर्चा फेटाळून लावल्या. मी पार्टी ऑफिसला पुढची तयारी करायला चाललो आहे एवढं बोलून टिंगरे निघून गेले. त्याचवेळी विक्रम काकडे यांची उमेदवारी पक्की झाल्याचं स्पष्ट झालं. विक्रम काकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडे रवाना झाले. तिथून विक्रम काकडे हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन विधान परिषदेची उमेदवारी भरतील. आता मित्रांनो, नेमकी सुनेत्रा पवार यांनी या विक्रम काकडे यांनाच उमेदवारी का दिली, कोण आहेत विक्रम काकडे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि जे अत्यंत महत्त्वाचं आहे, जे सगळ्या महाराष्ट्राला माहीत असणं गरजेचं आहे, हु इज विक्रम काकडे, म्हणजेच कोण आहेत हे विक्रम काकडे. खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव आहेत. अजित पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता, बघा, अजितदादांचा निष्ठावंत कार्यकर्ता. आणि 3 नंबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू. आता हे काही गणित मात्र काही कळायला मार्ग नाही. एकतर अजित पवार यांचा निष्ठावंत, पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासू, हे काही महाराष्ट्राला पडलेलं कोड आहे. पुढे बघू. उत्तम बांधकाम व्यावसायिक. आता बांधकाम व्यावसायिक म्हटल्यानंतर पैशाची काही कमी नाही, तुम्हाला सगळ्यांना कळत आहे. 4 वर्ष स्टेट शूटिंग चॅम्पियन, बघा, खेळामध्ये सुद्धा आहे. राष्ट्रीय पातळीवरील संघात देखील सहभाग. आंतरराष्ट्रीय पातळीवर इटली, फ्रान्स, जर्मनी, थायलंड येथे थाय ओपन स्पर्धेत देखील सहभाग घेतलेला आहे. असं त्यांचं एकंदर कॅरेक्टर आहे. अशा उमेदवाराला सुनेत्राताई पवार यांनी विधान परिषद दिलेली आहे. आता एकंदर सुनेत्राताई पवार यांचं भवितव्य नेमकं काय आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आता सुनेत्राताई पवार यांचं भवितव्य नेमकं काय आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. अजितदादा गेल्यानंतर सुनेत्राताई पवार एकाएकी पडल्या. पक्षामध्ये कशा पद्धतीची फटाफूट आहे, तुम्हाला गटबाजी आहे. आता गटबाजी जवळपास प्रत्येक पक्षामध्ये आहे. मग तो उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल. फक्त एक भारतीय जनता पार्टी जर सोडला तर कोणत्याही पक्षामध्ये तुम्हाला गटबाजी अजिबात पाहायला भेटत नाही. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी अजून जास्त आहे. अजितदादा पवार होते तोपर्यंत ते चालत होतं. परंतु आता नेमकी परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे. आज अजितदादा नाहीत, याला कोणीही काही करू शकत नाही. पार्थ पवार आणि जय पवार यांनी अत्यंत कुशलतेने पक्ष आपल्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. परंतु जे जुने जाणते नेते आहेत त्यांचा मात्र याला कडाडून विरोध होता आणि त्यांनी परत आपलं स्थान पक्षामधलं बळकट करण्याचं काम केलेलं आहे. तरीसुद्धा यामधून 2 फायदे झालेले आहेत. पार्थ पवार यांना सुद्धा काही पर्सेंटमध्ये यश भेटलं आणि जुने जाणते नेते ते सुद्धा पुन्हा सेटल झाले. म्हणजे एक बॅलन्स जो असतो तो निर्माण झालेला आहे आणि तो साधण्याचं काम यशस्वीपणे सुनेत्राताई पवार यांनी केलेलं आहे हे आपण पाहतो. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनेत्राताई पवार यांचं भवितव्य नेमकं काय असेल ते तुम्ही नक्की मांडा.